हो हो त्या काळात गुहेमध्ये काढलेले असायचे चित्र, त्यानंतर बरोबर कोणी नाही काढले आपले भीमबेटकाला वगैरे. हो हे मला नंतर कळालं. मी म्हटलं आपण चित्र काढू. मी ते पोपट पवारांना म्हटलं असं आहे मला चित्र काढायचं. त्यांनी चित्र कसं काय काढतील मग तू? म्हटलं काढतो. त्यांनी ठीक आहे कर तर तू चालू मग बघू. बरोबर आहे. मग माझेच पैसे घालून मी कलर बिलर घेऊन आलो. तेव्हा मी शिक्षक म्हणून काम करायचं एक आर्ट टीचर. बरोबर आहे बरोबर आहे. आर्ट टाईप. तर मग ते घेऊन आलो मी. 2 दगड रंगवले. ते आले, त्यांना म्हटलं झालं. त्यांना इतकं आवडलं. ते म्हटलं काहीतरी युनिक आहे हे करू. वा वा वा, चालू कर. क्रिएटिव्ह आहे. हा मग हा प्रयोग त्या हिवरे बाजारात सुरू झाला दगडांवर चित्र काढण्याचा. वा वा वा. आणि तो माझं नशीब इतकं म्हणजे मी म्हणतो नशीब चांगलं आहे. कारण की मला त्यांनी बोलवलं काय आणि मी तिथं जर म्हटलं असतं ना सर मला लेटरिंग येत नाही, मी नाही करणार, दुसरा पेंटर बघा, तर मी आज तुमच्यासोबत बोलत इथपर्यंत पोहोचलोच नसतो. मग मी त्याला सकारात्मकतेने घेऊन मी ते चित्र काढले आणि माझी ओळख झाली दगडांवर. वन विभागातले अधिकारी आले, तुम्हाला म्हणजे माझी मुलाखती छापल्या, पेपरला आलं, न्यूज आल्या की दगडांवर कुणीतरी प्रयोग केला, प्राण्यांचं काहीतरी वेगळे वेगळे चित्र काढले. मला प्रसिद्धी दिल्लीपर्यंत पोहोचले. क्या बात आहे. आणि आमिर खान स्वतः मला भेटून त्या कामाबद्दल कौतुक करून गेले. नाही मी तुमच्या दगडामुळे इथपर्यंत आलो बरं का. खूप काही दिलं. नाही 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 खरे खरे. कारण तुमचं पण लिहिलंय त्यासाठी. माणसाने दगडाला हत्यार म्हणून वापरायला सुरुवात केली होती. हो हो, शस्त्र म्हणून वापरायला सुरुवात केली, हत्यार म्हणून दगडाचा वापर करायला सुरुवात केली. पण आज त्याच दगडाला घेऊन मी निसर्ग वाचवण्याचा संदेश देणारा कॅनव्हास म्हणून वापरतोय. वा 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 वा, किती भारी. म्हणजे त्याच्याकडे बघण्याचा, दगडाकडे बघण्याचा दृष्टिकोन किती भारी आहे. त्याला देव पण केलंय, देव पण केलंय आणि दगडाला निरुपयोगी म्हणतात. पुढून दंगली पण घडवणार. हा ते पण आहे. दगडाकडे कुठल्या दृष्टीने बघताय, माध्यम म्हणून कसं वापरताय त्याला. त्याला दगड न ठेवता त्याला कसं वेगळ्या उंचीवर पण नेता येतं. त्याच्याकडे जर चांगल्या करुणेच्या आणि सकारात्मक विधायक दृष्टिकोनातून जर बघितलं तर तो किती उंचीपर्यंत जाऊ शकतो. हे म्हणजे काय काय जण काय म्हणतात की ते दारू पिणाऱ्या व्यक्तीला म्हणजे त्याची तुच्छता केली पाहिजे. मला तसं नाही वाटत. त्याच्यावर सर्वात जास्त प्रेम करण्याची गरज आहे. कारण त्याला तो आजारी आहे आणि त्याला आजारातून बाहेर येणारी फक्त एकच गोष्ट आहे म्हणजे ते प्रेम. त्याच्यावर निस्सीम प्रेम करावं लागेल आणि त्याच्या जवळच्यानीच करावं लागेल. लांबचे तर शक्य नाही. पण तुम्ही असे आहात की कुठल्याही दगडावर प्रेम करता, हे लय मोठी गोष्ट आहे. धन्यवाद 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 भैया. छान वाटलं तुम्हाला भेटून. ओके भेटू. काय नाव? आदित्य. आदित्य, शुभेच्छा तुला. तुला मस्त वडील. पण तू त्यांच्या प्रभाव खाली येऊ नको. ते जास्त बोलतात. तू पण बोल त्यांच्या, जसं त्यांनी त्यांच्या वडिलांना भांडणं केले ना तू पण कर. चालतंय चालतंय.